आणि दुसऱ्या बाजूनं ऑलरेडी काँग्रेस कर्नाटकमध्ये स्त्रियांना दर महिन्याला 2,000 रुपये देत आहे, तेलंगणामध्ये 2,500 रुपये देत आहेत. मी बोलत असताना काँग्रेसच्या नेत्यांशीही बोलत होतो, त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की आम्ही 2,000 रुपये द्यायचा विचार करतो. आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी तर जाहीर केलेलं आहे की आम्ही 3,000 रुपये महिना देऊ. त्यामुळे उलट सगळ्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आनंदाने सांगितलं पाहिजे की हे जे तुमचे उद्दाम भाऊ आहेत, जसं आता महेश शिंदे त्यांचे एक आमदार, ते धमकी देतात की पुढे आम्ही स्क्रुटिनी करणार आहोत, आम्हाला मतं नाही दिले तर तुमची नावं काढून टाकू, जसं काही यांच्या बापाचा पैसा आहे या पद्धतीनं. दुसरे आपले रवी राणा मुंबईचे, तेही धमकी देतात की तुम्ही जर आम्हाला मतं नाही दिले तर बंद करून टाकू तुमचं, नाही तर परत घेऊ तुमच्याकडनं पैसे. अरे परत कसे काय घेणार, तुम्हाला तो अधिकार कोणी दिला? हे सरकारचे पैसे आहेत, म्हणजे जनतेचे पैसे आहेत, जनतेला दिलेले. हे या उद्दाम पद्धतीनं वागतात की जणू काय आम्ही मालक आहोत, यांना धडा शिकवला पाहिजे. त्यामुळे मी जाहीररित्या आवाहन करत असतो की या उद्दाम भावांना हाकला आणि जे अधिक नम्र आहेत, तुम्हाला अधिक लाडकी बहीण बनवणारे जे भाऊ आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना निवडून आणा. तुमचे 1,500चे 2,000 डेफिनेटली होतील, नाही तर जास्त पण वाढतील. आता महाविकास आघाडी त्या संबंधी निर्णय घेईल. त्यामुळे लाडकी बहीण योजना यांच्याकरता गेम चेंजर मुळीच ठरणार नाही, उलट तो महाविकास आघाडी करता गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे, जर महाविकास आघाडीने इंटेलिजंटली हा मुद्दा वापरला तर.